अमेरिकेत भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यावर शिवसेनेनं सामनामधून चिंता व्यक्त केली आहे। पंतप्रधान मोदींसह डोनाल्ड ट्रम्प यांनाही अग्रलेखातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत। अमेरिकेत फक्त भारतीय वंशाच्याच लोकांचं शिरकाण का सुरू आहे असा सवाल सेनेनं उपस्थित केला आहे। सामनामधून नेमकं काय लिहिण्यात आलंय, काय म्हणण्यात आलंय ते आपण पाहूया। अमेरिकेच्या अध्यक्षपदी प्रेसिडेंट ट्रम्प आल्यापासून तिथल्या हिंदुस्थानी लोकात दहशतीचं वातावरण पसरलंय। ट्रम्प यांना निवडून देण्यासाठी हिंदुस्थानी वंशाच्या लाखो मतदारांनी पुढाकार घेतला होता। खास करून तेथील पटेल, शहा वगैरे मंडळींनी तर ट्रम्प हे अमेरिकेचे मोदी असून ते हिंदुस्थानप्रमाणेच अमेरिकेतही अच्छे दिन आणतील असा जोरदार प्रचार केला होता। ट्रम्प निवडून आल्यापासून अमेरिकेतील अनेक परगण्यात हिंदुस्थानींच्या रक्ताचे सडे पडतायत। निवडून येण्याआधी जी आश्वासनं दिली होती त्यांच्या नेमकं उलटच घडताना दिसतंय। निवडून येताच अमेरिकेतील मुसलमानांवर कठोर निर्बंध लादू व त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू अशी भाषा ट्रम्प यांनी केली होती। पण मुसलमान मात्र मजेत आहेत आणि तिथल्या हिंदूंनाच भयंकर जाच सहन करावा लागतोय। गेल्या 10 दिवसात 3 वेळा हिंदुस्थानींवर हल्ले झाले आहेत। अमेरिकेतील हिंदुस्थानींवरील हल्ले वर्णद्वेषातून होत आहेत हे आता मान्य करायला हवं। डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत फक्त अमेरिकी नागरिकांनाच प्राधान्य देण्याची घोषणा केली तेव्हापासून अमेरिकेतील सामाजिक वातावरण ढवळून निघालंय। बिगर अमेरिकन नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत। मात्र प्रश्न असा आहे की फक्त हिंदुस्थानी वंशाच्याच लोकांचं शिरकाण का सुरू आहे। अमेरिकेतील हिंदुस्थानी वंशाच्या लोकात सध्या दहशत आहे व दिल्लीच्या भाजप सरकारने त्यावर दुःख आणि चिंता व्यक्त केली आहे। नुसत्या चिंतेचे उसासे सोडून काय होणार? आमच्यासाठी हिंदुस्थानी बहुमोल आहेत असं कन्सासच्या गव्हर्नरांनी आता सांगितलंय। ते योग्यच आहे, पण मग अमेरिकेत त्या बहुमोल हिंदुस्थानींचे बळी का जात आहेत? त्याचं रक्त का सांडतंय? प्रेसिडेंट ट्रम्प उत्तर द्या। या शब्दातून सामनामधून ट्रम्प आणि मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला।